नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे येत्या 20 मार्चला आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन आहे। तर प्रकट दिनानिमित्त ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे माझा। म्हणजे जेवढं मी शिकली आहे, मला माहीत आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला संकल्प कसा करायचा हे बहुतेक जणांना माहीत नाही आहे, बहुतेक जणांना माहीतसुद्धा आहे। तर मला फक्त ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे की कसा संकल्प केला जातो, संकल्पयुक्त सेवा कशी करायची। आणि मेन कसं आहे माहिती आहे, ह्या पारायण काळात तुम्हाला काही असं फक्त म्हणजे जसं गुरुचरित्र पारायण असतं कडक, तसं स्वामीचरित्र सारामृत कडक नाही आहे। त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य आहे, नॉनव्हेज नाही खायचं आहे। असं नाही की तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा वगैरे, ज्याची जशी इच्छा असते त्याने तसं करावं पारायण। पण मी जे ऐकलं होतं, कारण मी ह्याच्या आधी गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण केलं आहे आणि मला जे माझ्या गुरुजींनी समजवलं त्या टायमाला, जे मला शिकवलं ते मी तुमच्या सगळ्यांसोबत आज शेअर करणार आहे। आणि मी सगळ्यांना सांगेन की जेवढे माझे व्हिडिओ बघतात, ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जे बघत असतील त्यांच्यासाठी हा माझा छोटासा मेसेज आहे की जमलं तर नक्की करा स्वामीचरित्र पारायण, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण। जास्त टाईम नाही जात, तुम्हाला जसा वेळ भेटेल दिवसभरात तसं तुम्ही करू शकता। फक्त पारायण करायच्या आधी तुम्हाला एक छोटासा संकल्प करावा लागतो, तर तो कसा करायचा याची ते फक्त मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बाकी माझं सांगायचं काम आहे, तुम्ही बघा, तुम्हाला आवडत असेल तर करून बघा, अनुभव घ्या, नक्कीच छान अनुभव येतील तुम्हाला। तर चला, वेळ न वाया घालवता मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते कसा करायचा असतो संकल्प। चला मग, तर सर्वात आधी एक ताट घ्यायचं आहे तुम्हाला आणि प्रथम हातावर एक पळी पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातावर। त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे। आणि तुमची जी कुलदैवत आहे त्यांचं नाव आणि तुमचं नाव आणि ज्या देवासाठी तुम्ही संकल्प करत आहात, ज्या देवाचं तुम्ही पारायण करणार आहात, जसं स्वामी समर्थांचं तुम्ही पारायण करणार आहात त्यांचं नाव आणि तुमचा जो काही संकल्प आहे तो बोलायचा आहे। आणि त्याच्यानंतर ते पाणी, फूल, अक्षता सर्व ह्या ताटात सोडायचं आहे। आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही तुळशीचं झाड सोडून बाकी सर्व झाडांना घालू शकता। आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की संकल्पयुक्त पारायण कसं करायचं। जर तुम्हाला करायचं असेल स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर नक्की करा, सुरू करा। उद्यापासून साप्ताहिक पारायणाला सुरुवात होते आहे। जे मला समजलं, जे मला माहिती आहे ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा प्रयत्न केला, कारण मी सुद्धा पारायण करते। म्हणजे मी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे, स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा मी पारायण केलं आहे। जर तुम्हाला जमत असेल तर करा, नक्की करा। आणि नॉनव्हेज वर्ज्य आहे, बाकी कांदा लसूण असं काही वर्ज्य नाही आहे। जे मला माझ्या गुरुजींनी समजवलं, शिकवलं ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा प्रयत्न केला। बाकी तुमची आपापली इच्छा सर्वांची। आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, हा व्हिडिओ थोडा उशिरा पोस्ट होतो आहे, त्यासाठी सगळ्यांना सॉरी, कारण मी थोडी कसल्या तरी कामात बिझी आहे। कशात बिझी आहे, काय आहे ते तुम्हाला येत्या काही टायमानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत समजेलच। आणि हे बघा आमचे मॅडम लोक कशा झोपलेत। पण एक आहे की मी काहीही पूजा वगैरे सेवा करते तर ह्या मला कधीच डिस्टर्ब करत नाहीत। ह्या दोघी पण कधीच डिस्टर्ब करत नाहीत, त्यांनाही उलटं आवडतं। आणि हा तिसरा, हा बघा कुठे गेला टॉमी, हा बघा हा एक तिसरा, हा स्ट्रे डॉग आहे, भटकून भटकून येतो मस्तपैकी खायला बियाला, पण कधी मला तोही डिस्टर्ब करत नाही पूजेमध्ये वगैरे, असं कधीच नाही। काही लोकांना असं वाटतं असेल हिच्याकडे डॉग आहे तसं तसं, पण असं काही नाही आहे। छानपैकी ते लोकंसुद्धा मला कॉपरेट करतात माझ्या प्रत्येक सेवेत, प्रत्येक पूजेत आणि माझ्या प्रत्येक कामात। मला असा काही त्रास नाही देत ते लोक। तर स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट व्लॉग। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना ओम साईराम आणि श्री स्वामी समर्थ। बाय।